मी जवळपास 60 ते 70 हजार रुपये महिना या व्यवसायातून कमवते. पहिल्यांदा नाव ठेवायचे की बाबा आपण पाटील आहे, आपण असे काम नाही करायचे. पण इकडे बघा, दोन गोष्टीची काही आपल्याला लाज नाहीये. एक कष्ट आणि आपल्या इमानदारीने कमवणं, हे दोन गोष्टीत काही हे नाही. स्टार्टिंग सुरू तर दादा 500 पासूनच केलेली. आम्ही पहिल्या सुरुवातीला 500-600चाच माल आणला. त्याच्यानंतर मग वाढवत 1000, 2000, 1500, आता मी 20,000 पर्यंत, 22,000 पर्यंत माल भरते. आता दुसरा जर मोठा व्यवसाय टाकायचा त्याच्यात 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख गुंतवावंच लागते. त्याच्यात असं काही नाहीये. तुम्ही पहिल्या दिवशी 2-2.5 हजाराचा, आता थोडी महागाई झाली म्हणून सांगा, तर 2-2.5-3 हजाराचा माल आणला तरी तुम्ही 4,000, 4,500 कसे बनवू शकता त्याच्यामध्ये. पण त्याच्यात हार नाही मानायला पाहिजे. कोणी म्हणता की हो आम्ही करून पाहिलं, त्याच्यात काही उरत नाही किंवा मग त्याच्यात काही एवढी कमाई नाही असं तसं. पण त्याच्यात आपल्याला कळायला पाहिजे की आपण आणतोय कितीचं, विकतोय कितीचं, माल भरतोय कितीचं. मला आता हे 9 वर्ष झाली, पूर्ण 9 ते 10 वर्ष झाली. कंटिन्यू 22 ते 23 हजार रुपये धंदा करते. समजा 20 हजाराचा आणला तर 22-23 हजार करते, 18 हजाराचा आणला तर 20-21 हजार करते. ह्याच्यातून मी प्लॉट घेतले 2, समजा ह्याच व्यवसायातून. ह्याच्यात म्हणजे असं कसं आहे, लोकांच्या हाताकडे नाही पाहावं लागत. 3-4 हजार, आता 4 आणि 5 हजार रुपयाला ड्युटी जरी केली तरी लेडीजला एक, आणि मेन म्हणजे शिक्षण नाही. शिक्षण नसलेल्या लेडीजला किती महिना देते तुम्हाला चांगलं माहिती आहे.